400-500 रुपये म्हणता म्हणता आता 1000-1500 रुपये सर प्रॉफिट मला होतो. अरे वा, दिवसाला. हा, दिवसाला सर. क्या बात आहे सर, छान. हा, काय गोष्टी सांगू इच्छितो की हम्म. आता मार्केटमध्ये ना 90% 95% फ्रॉड आहे. हा, अरे बापरे. 5% खरी लोक आहेत. हा, त्या 5% हम्म. मध्ये सर आपल्या प्रोपा टीम आहे. सुरुवातीला हम्म. तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुमच्या हम्म. रोज स्टार्टिंग पासून मी सगळ्या फॉलो करतो की ओके. आपल्याला इक्विटी मध्ये करायचं आहे सगळं, स्टार्टिंग नंतर मग फ्युचर नंतर ऑप्शन. तुम्ही जसं म्हणता तसं काय काय माणसं 400-500 रुपये कमवण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग करतात, पण मला इक्विटीमध्ये 400-500 रुपये मला सहज मिळून जातात. त्यात मी समाधानी आहे. हा, त्यामुळे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित आतापर्यंत केल्या आहेत. कधी मार्केट आहे शेवटी वर खाली होत राहतं, कधी सक्सेस होतं, कधी फेल्युअर होतं, पण त्यातनंही मला सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण नंतर ओके. नंतर काहीच गोष्टीनं मला न घाबरता मी करत गेलो आणि आता मी व्यवस्थित स्टेबल आहे त्या गोष्टीने. सर ऍक्च्युली काय आहे, माझा प्रायव्हेट जॉब आहे, ट्रान्सपोर्टिंग मध्ये जॉब करतो मी. मॉर्निंग शिफ्ट असते, कधी सेकंड शिफ्ट असते. मग त्या दृष्टीने आणि मला एक मुलगी आहे. मग त्या हो. आणि मिसेस पण बाहेर जॉबला गेल्यामुळे नंतर मग एक मुलगी असल्यामुळे त्या मुलीच्या पण मागे मला थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण का घरी कोण नसतं. आणि मला असंच काहीतरी म्हणजे एक एक्स्ट्रा पाहिजे होतं की जेणेकरून आपल्याला कुठे जरी गेलं तरी आपल्याला अर्निंग झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला कुणावर डिपेंड राहता नाही आलं पाहिजे. कारण का हम्म. कोरोनाचा काळ जो मी बघितला ना सर, ते देव राईट. करू असा काळ कधी कोणावर येऊ नये. मी अशा फेल्युअर मधनं गेलोय. हा, बापरे. आणि हा, आणि त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला खोटं बोलत नाही सर, ते माझं जवळजवळ सर्वस्वच नष्ट झाले त्यामध्ये. बापरे. पैसा आहे, पैसा काय आजचा उद्या येईल त्याचा काही विषय नाही, पण त्यात वडील हम्म. मालकी सगळ्या गोष्टी झाल्या. हा, आणि खूप स्ट्रगल केलं सर. हम्म. आता हम्म. आता परत उभा राहायचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं नाही की सर मी कुठे म्हणजे प्रयत्न केला नाही किंवा काय केला नाही, भरपूर ठिकाणी प्रयत्न केला. कारण का शून्यातून परत आयुष्य उभं करायचं म्हणजे खूप सोपी गोष्ट येस. नाही. 100%. त्यातून सगळ्या गोष्टी करत गेलो. आणि मग आणि आपल्या प्रोपर टीमचे पण खूप मी आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी ज्या ज्या वेळी माझं मन खच्चीकरण व्हायचं त्या त्यावेळी मला धीर दिला. ऍक्च्युली त्यांचंच क्रेडिट आहे की त्यांनी मला पुशअप केलं आणि आतापर्यंत मी इथे आहे. आता सर एकदम व्यवस्थित आहे, कुठल्या गोष्टीची अडचण नाही, काय नाही. 100% सर. येस.